राघव चड्डा यांना अचानक हटवण्यात आलंय आणि हा फक्त एक साधा बदल नाहीये, तर आम आदमी पार्टीमध्ये काहीतरी मोठं सुरू असल्याचा हा स्पष्ट संकेत आहे। आम आदमी पार्टीने आपल्या राज्यसभेतील डेप्युटी लीडर पदावरून राघव चड्डा यांना हटवलंय आणि धक्कादायक म्हणजे त्यांना राज्यसभेत बोलण्याची संधी देऊ नये अशी शिफारस केल्याचीही माहिती समोर येते। आता तुम्ही विचार करत असाल, एका उगवत्या प्रभावी नेत्यावर एवढा मोठा निर्णय का घेतला गेलाय? तर इथेच सुरू होतं संपूर्ण राजकारणाची खरी कहाणी। काय कहाणी आहे आणि तेच आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे। आपण बघतायत सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाची। काल राघव यांनी आपल्या एक्स अकाउंटवर आणि सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। त्या कशा पद्धतीने त्यांच्यासोबत आम आदमी पक्षाने काढून टाकलं आणि बोलून न देण्याचा निर्णय घेतला याबद्दल ते बोलले की मी नेहमी आदमींचेच प्रश्न मांडले आहेत आणि मांडत राहणार। आम आदमी नेहमी माझ्यावर प्रेम करतोय आणि सोबत राहणार। इथे पक्ष नाहीये तर सामान्य जनता आहे। पक्षाच्या या निर्णयानंतर त्यांच्या जागी अशोक कुमार मित्तल यांची डेप्युटी लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि हा बदल अचानक नाही, तर एका हळूहळू तयार होत गेलेल्या सायलेंट पॉलिटिकल शिफ्टचा भाग असल्याचं बोललं जाते। आपण जर याची कारणं जर बघितली तर मागच्या काही महिन्यांपासून एक गोष्ट सतत जाणवत होती, राघव चड्डा शांत होते। पक्षात मोठमोठे वाद सुरू होते। अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रश्न उपस्थित होत होते। मनीष सिसोदिया यांच्याशी संबंधित मोठ्या प्रकरणं समोर गाजत होती। या सर्व प्रकरणावर राघव चड्डा कुठेच दिसले नव्हते किंवा त्याच्याबद्दल त्यांनी भाष्य केले नव्हतं। ना मोठी विधानं केली, ना आक्रमक भूमिका घेतली। जणू काही टीम मधला स्टार खेळाडू अचानक मैदानाबाहेर बसलेला दिसला आणि मॅच पूर्ण हरली। आणि असं इथे निर्माण झालेली हीच शंका होती की पक्ष आणि राघव चड्डा यांच्यात सगळं ठीक आहे का? ही शंका तेव्हाच अजून वाढली जेव्हा पक्षाच्या अनेक महत्वाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही त्यांची अनुपस्थिती दिसून आली। पण अचानक 31 मार्च 2026 ला राघव चड्डा राज्यसभेत उभे राहतात आणि बोलतात। पण राजकारणावर ते बोलत नाहीत, तर ते बोलतात पितृत्व रजेवर। होय, ते सांगतात बाळ जन्मल्यानंतर आईसोबतच वडिलांनाही जबाबदारी घ्यावी लागती, त्यामुळे वडिलांनाही कायदेशीर रजा मिळालीच पाहिजे याविषयी ते बोलतात। आणि इथेच ट्विस्ट निर्माण होतो, कारण जेव्हा पक्ष मोठ्या मोठ्या राजकीय लढाया लढतोय तेव्हा त्यांचा एक महत्वाचा नेता वेगळाच मुद्द्यावर बोलतोय। याचा अर्थ काय? पक्ष वेगळी भूमिका घेतोय आणि त्यांचा स्टार प्लेयर वेगळी भूमिका घेतोय। हे फक्त प्राधान्यक्रम बदलत आहेत की काहीतरी खोलवर चाललेलं मतभेदाचं राजकारण आहे? यामागे काय नेमकं घडतंय? कारण आणखीन एक मागणी त्यांनी केली होती मोबाईल डेटा कॅरी फॉरवर्डची। मोबाईलचा जो डेटा आहे त्याला कॅरी फॉरवर्ड करण्याची एक सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला महत्वाचा मुद्दा होता। पण पुन्हा तोच प्रश्न, हा योग्य वेळ होता का बोलण्याचा? राघव चड्डा एक जर बघितलं तर एक चार्टर्ड अकाउंटंट आहे। 2012 पासून पक्षासोबत केजरीवाल यांचे विश्वासू म्हणून त्यांना ओळखलं जातं। राष्ट्रीय कोषाध्यक्ष, पॉलिटिकल अफेअर्स कमिटीचे सदस्य, म्हणजेच पक्षाच्या कोर टीम मधला एक महत्वाचा चेहरा म्हणजे राघव चड्डा होता। आणि आता त्यांनाच साइडलाईन केलं जातंय। हे सगळं पाहिल्यावर एकच गोष्ट स्पष्ट होते, हा फक्त बदल नाही, हा पॉवर रिस्ट्रक्चर आहे। कारण केजरीवाल बाहेर आल्यानंतरच इथे सगळ्यात मोठा गेम चेंज झालेला आहे आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, राघव चड्डा यांना बाजूला का केले गेले? हा अंतर्गत मतभेदाचा परिणाम आहे की काही मोठ्या राजकीय गेमची सर्वात मोठी सुरुवात? कारण राजकारणात शांतता ही नेहमीच वादळापूर्वीची येत असते आणि कदाचित हे वादळ अजून यायचं बाकी आहे। येणाऱ्या काळात राघव चड्डा भाजपमध्ये प्रवेश करतील अशाही चर्चा मोठ्या चर्चिल्या जात आहेत। काही लोक म्हणतायत की राघव चड्डा यांना भाजपने मोठी ऑफर दिली आहे। आपल्याला काय वाटतं? आम आदमी पार्टीने राघव यांच्यावर अन्याय केला आहे का? त्यांच्यासोबत अंतर्गत पक्षामध्ये केजरीवाल पेक्षाही त्यांची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे। हे कुठेतरी केजरीवालांना बघवत नाहीये का की नेमकं याच्या मागचं राजकारण काय आहे? आणि सामान्य माणसाचे प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का? सामान्य माणसांसाठी आवाज उठवणं याच्यासाठी राघव चड्डा ओळखले जातात। येणाऱ्या काळात सामान्य माणसांचे प्रश्न घेऊनच मी लढणार असाही निर्णय त्यांनी व्यक्त केलाय। आपल्याला काय वाटतं नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाची। लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे, कधीतरी हे सासरी कळेलच ना। मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना। हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे। आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता। तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार। 9545727107